विमला, ए विमला, अगं सकाळी मी मोजा घालताना स्लोमो केला होता बघ, पोस्ट टाकली होती. लाईक्स बघ केवढे मिळाले त्याला. आई शपथ, 550 लाईक्स. कॉमेंट्स पण सॉलिड आहेत, 142. वाव. ही कॉमेंट बघ, मज्जा आहे बाबा तुमची. मोज्जा रे मोज्जा. मस्त कॉमेंट्स आहेत रे, सॉलिड आहेत. ही बघ कॉमेंट एकदम वेगळी आहे. 150 रुपयात इंग्रजी शिका. हे काय कॉमेंट आहे? हे वेगळंच काय? अरे अरे, हे आपल्या लोकांना यार सोशल मीडियावर कसं वागावं, काय पोस्ट टाकावं, याची अक्कल कधी येणार हेच कळत नाही यार. खरंच ना. बेलो हो हो हो. यो आरामात आरामात. या 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 आरामात आहे, आरामात आहेत का? या. अरे बापरे, स्कुबा डायव्हिंग. आपण श्रीधर चिरमुले तुम्हीच ना? हो हो, मीच. आवाज घुमतोय. मी ओळखलं नाही आपल्याला, बाय द वे. मी ओळखलं नाही आपल्याला. एक मिनिट. हा. अरे बापरे, अरे तुम्ही ते हे ना, अरे बापरे, राजाभाऊ देशमुख ना, ज्येष्ठ साहित्यिक. अरे या 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 या, अरे या. अरे बापरे, अरे बापरे सर, क्या बात आहे सर. येस प्लीज प्लीज सर, या. हळू हळू हळू. या, या, आरामात. या. हो हो हो. सर एक बसा, तेवढं बसा. सर, इथे बघायचं सर, इथे बघायचं सर. एकदा असं करत. येस. इथे ठेवून खाली. डेट विथ ज्येष्ठ साहित्यिक देशमुख. पोस्ट केली सर. टाकला पण हो हो सर. 9 लाईक्स पण आले सर याला. लगेच टाकलं पण फेक. हो सर, ते आपलं एकदम हे असतं ते. सर आज एकदम अचानक, सर तुम्ही आजारी होतात मध्यंतरी, व्हेंटिलेटरवर होतात ना, मी ऐकलं होतं सर. हा, आता कसं आहे सर? आणि सर हे ओके आहेत ना ते? हां. पण आज अचानक माझ्या घरी हे माझं काटा लागा नवीन रील बघितलं का? टाकलंय. ते जरा बोलायला आलो होतो. हा. ते 15 दिवसांपूर्वी मी ते व्हेंटिलेटरवर होतो. हो हो होता. पण देवाच्या कृपेने मी त्या आजारातून बरा झालो. तर ते झालं कसं की बऱ्याच जणांनी मला ना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या. हो हो होय. खूप म्हणजे असं सगळीकडे व्हायरल झालं त्या हो, हो, post. हो. आणि मग मी खोलात जाऊन चौकशी केल्यावर मला कळलं की माझ्या निधनाची आणि श्रद्धांजली वाहणारी पहिली पोस्ट तुम्ही तुमच्या वॉलवर टाकली होती. हो. बरोबर ना? का टाकली ती post? ती post का टाकली तू? थांबा 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 थांबा. याने post का टाकली ती? तुम्ही बसा शांत. ऑक्सिजन द्या त्यांना. ऑक्सिजन द्या प्लीज. बाबा, प्लीज तुम्ही आता नाही मला काय होत. तुम्ही शांत व्हा. खूप जणांनी श्रद्धांजली वाहिल्यात, माझं आयुर्मान वाढलंय. नाही 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 नाही. तुम्ही आता नाही मला काय. तुम्ही शांत. त्याला मी पोचवतो. नाही. तू टाकली की नाही पोस्ट श्रद्धांजलीची? का टाकली तू? नाही, बरं तू पोस्ट टाकलीस, ती शेकडो जणांनी शेअर केली हो. आणि माझ्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. हो हो हो. अधाशा का टाकलीस? नाही, हे बघ. हावऱ्या का टाकलीस तू घाईघाईत? शांत व्हा. सॉरी सर. काय बोल? सॉरी. शांत व्हा. सॉरी बोलतो. सॉरी. हो हो हो. सॉरी या शब्दाला आयुष्यात काहीच किंमत नसते रे. म्हणजे आपण जेवण झाल्यावर चिमूटभर बडीशेप खाल्ल्यावर आपलं जेवण पचतं. हा जेवढा खोटा भ्रम आहे ना, तेवढीच किंमत सॉरी या शब्दाला आयुष्यात आहे. कळलं का तुला? सॉरी पोस्ट का टाकलीस ते सांग. शांत व्हा ना. अरे ऑक्सिजन लावा ना त्यांना. तुम्ही गप्प बसा. पोस्ट का टाकली तुम्ही? अरे तुम्ही शांत बसा तिकडे. होय होय. तुम्ही प्लीज तुम्ही थांबा जरा. सांग पोस्ट का टाकली माझी? सर तुम्ही चहा घेणार का सर? मी जस्ट एक बसा थोडा वेळ. चहा घेणार का तुम्ही? चिरमुले अमृत तुल्य टपरीवर आलोय. नाही. पोस्ट का टाकली या प्रश्नाला चहा घेणार का हा प्रतिप्रश्न कसा होऊ शकतो? बरोबर आहे सर. आणि मुळात माझा प्रश्न हा प्रसादोगच्या किस्सांमधला निरागसपणा खरा आहे का? हा प्रश्न जितका कठीण आहे तितका कठीण आहे का? नाही. एवढा कठीण आहे का? नाही सर. नाही ना? सोपं आहे सर. माझ्या श्रद्धांजलीची पोस्ट का टाकली तू? हो मी कारण मला
मस्करी करताय तुम्ही सॉरी मस्करी करताय मला जस्ट एक सुचलं म्हणून सॉरी आय एम सॉरी मला ती जागा सतत सुचत असते ना नका याच्या- करू. याच्यावर टाकत असतो मी नेहमी म्हणून ते हे झालं जरा मी भडकायचं ठरवलं, तू नको भडकू. श्रद्धांजलीची पोस्ट का टाकली तू? सर ऍक्च्युली मला तशी माहिती मिळाली होती म्हणजे कोणाकडून? तुमच्या निकटवर्तीयांकडून मला माहिती मिळाली होती सर माझे निकटवर्तीय फक्त 2 आहेत. पहिली माझी बायको, ती 3री पास आहे, तिला साधा मोबाईलही हँडल करता येत नाही. दुसरा माझा मुलगा, तो नासामध्ये अमेरिकेत सायंटिस्ट, तिथे पोचायची तुझी लायकी नाही आहे. मग माझ्या निकटवर्तीय कोण तुला माहिती पुरवणार आहे ते सांग. सांगतो सर काय झालंय एक न्यूज पोर्टल आहे ऑनलाईन अच्छा, न्यूज पोर्टल. हा. मग ते निकटवर्तीय नाही रे, ते फुकटवर्तीय. कळलं का? नाही बरोबर आहे त्याच्यावर मी तुमची बातमी अशी वाचली की तुमचं निधन झालेलं आहे आणि मग मला पण राहवलं नाही आणि मग मी घाईघाईत ती बातमी टाकली सर बरं, मग ही पोस्ट घाईघाईत टाकून तुला काय फायदा झाला? नाही असं काही नाही नाही नाही, झाला असं काही- फायदा? नाही, नाही, नाही. बरं, तुझी जनमानसात कीर्ती किती वाढली? नाही, तसं नाही सांगता येणार मला काही काहीच नाही ना? नाही 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 अरे सर, मग नाही. एखाद्याच्या मरणाची बातमी सर्वात आधी मी टाकणार. ह्यात कुठला आसुरी आनंद मिळतो तुम्हाला? बरं हा, कुठला आनंद मिळतो बरोबर सांगा ना. मुळात तू बातमी टाकलीस का ते मला सांग. आणि ती जर बातमी घाई टाकली नसतीस तर चित्रगुप्त का मला ढगांवर बसवून ठेवणार होता की बाबा थांबा, चिरमुलीने आधी बातमी टाकू दे मग तुम्हाला वर घेतो? हसू नका, मी विनोद करत. हळू हळू हे लावा तुम्ही. शांत ए, तुम्ही हसू नका ना पण शांत हो. हसू नका तुम्ही नाही सर ते तुमच्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे आणि तुम्ही आता इथे हसताय मला कळत नाहीये. हॉस्पिटलमध्ये किती मला त्रास झालाय याचा तुम्हाला अंदाज सुद्धा डॉक्टर शांत अरे, पोस्ट का टाकली? हात- का घाईत पोस्ट टाकलीस ते सांग. ऍक्च्युली हो सर काय झालं एका असं एक चांगलं लोकप्रिय असं ते हे होतं न्यूज पोर्टल होतं त्याच्यावर बातमी आल्यावर आम्हाला पण खरं वाटणार ना असं झालं ना ते या न्यूज पोर्टलवर विश्वास ठेवणं यासारखा आयुष्यातला दुसरा मूर्खपणा नाही आहे. कळलं का? मुळात एखादा चावलेला डास ना कानाशी येऊन सॉरी बोलेल आणि प्यायलेलं रक्त परत शरीरात सोडून जाईल, पण या न्यूज पोर्टलच्या बातम्यांवर विश्वास ठेवता येणार नाही तुला सांग. हो सर बरोबर अरे त्या न्यूज पोर्टलला काय मिनिटाला बातम्या सोडायच्या असतात, त्यांची घरं चालतात त्यांच्यावर. अरे पण ती बातमी देताना ती खरी आहे की खोटी आहे ह्याची शहानिशा करायचा पण वेळ नसतो रे त्यांच्याकडे. त्यांची इच्छाही नसते म्हणा. पण ही बातमी देताना ज्याच्याविषयी आपण खोटी बातमी देतोय त्याच्या घरच्यांना काय वाटेल, त्यांना किती धक्का बसेल ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. कळलं का? हो सर झालं सर चूक झाली सर तू मराठी ऍक्टर आहेस ना रे? हो सर गेली 12 वर्ष ते खड्ड्यात गेलं ते नको सांगू मला. तुझ्याबद्दलची बातमी त्याच न्यूज पोर्टलवर मी काही दिवसांपूर्वी वाचली होती. हो ते येत असतात सर मी तसा हे पॉप्युलर श्रीधर चिरमुले यांच्या बायकोला पाहाल तर बोट तोंडात घालाल. आली होती बातमी. हो आली होती सर बातमी आली होती मी सगळा अभ्यास सर करून तुम्हाला आलो. म्हणजे सगळंच माहिती आहे सगळा अभ्यास करून आलो. आली होती ना? हो हो बायकोला बोलो, का सर मला बोट तोंडात घालायची. सर तुम्ही काय बोलताय नाही नाही, मला खरंच बघायचे तुझी बायको एवढी सुंदर आहे का की माझी बोट तोंडात जातील. माझी बोट थरथरतोय तोंडात जायला. नाही बोल सर बायको. अहो सर ती कुठे एवढी सुंदर आहे काय नाही हो या न्यूज पोर्टल काय विश्वास ठेवता तुम्ही होय ना? हा. मग त्याच न्यूज पोर्टलने माझ्या मरणाची बातमी दिली, त्याच्यावर कसा विश्वास ठेवलास? हा सर बरोबर अरे ह्यांच्या बातम्या कशा असतात माहित आहे? ह्याने घेतला शेवटचा आणि मग आतमध्ये बातमीत श्वास असतो. हो यांच्यावर विश्वास ठेवायचा हा? आणि मुळात मग एक मला गोष्ट मला सांग, तुझा माझा काय संबंध? तुझी आणि माझी ओळख आहे? नाही, सर. हा? मला वाढदिवसाला कधी शुभेच्छा दिल्यास? नाही, सर. आता साहित्य परिषदेचा मला पुरस्कार मिळाला ते माझं अभिनंदन केलं? नाही, सर. मग पोस्ट का टाकलीस घाईत? सर कसं असतं की ऍक्च्युली आम्हा सगळ्यांना अशा पोस्ट टाकाव्या लागतात जर अशी नाही टाकली पोस्ट श्रद्धांजली तरी सुद्धा लोक बोलतात ना सर चिरमुले, श्रद्धांजली ही लोकांसमोर मोठेपणा दाखवण्यासाठी व्हायची नसते.
ती आतून वाटत असेल, मनापासून वाटत असेल तर वाहायची असते. बरोबर आहे सर. अरे लग्नात मठ्ठा वाढणे इतपत कॅज्युअली तुम्ही श्रद्धांजली वाहता. बरोबर आहे, पण सर ती पोस्ट मी टाकली सर, पण मी नंतर डिलीट सुद्धा केली सर पोस्ट. 4 दिवसांनी पण सर मी बिझी पण होतो ना सर, रात्रंदिवस शूटिंग सुरू होतं त्यामुळे मला. पाहिलं म्हणजे तुझ्या लेखी केवढी किंमत होती माझ्या निधनासाठी. म्हणजे ती तुला डिलीट करायला वेळही नाही मिळाला. हा थोडासा. आणि तू किती बाळबोध आहेस तुला माहिती आहे. असू नको, बाळबोध म्हटलंय. अरे त्या काही दिवसांपूर्वी तुझ्या एका प्रोड्युसर मित्राचा वाढदिवस होता. हो सर. तर काय पोस्ट टाकलीस, अफाट व्यक्तिमत्व आणि कमाल माणूस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सावंत सर. हो सर. टाकली होतीस. हो सर टाकली होती आणि सावंत. दुसऱ्या दिवशी माझ्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकलीस. हो. काय टाकलीस, अफाट व्यक्तिमत्व आणि कमाल माणूस, भावपूर्ण श्रद्धांजली देशमुख सर. अरे वाढदिवसाचीच पोस्ट कॉपी पेस्ट करून तू श्रद्धांजलीसाठी लिहिलीस. हा ते जरासं चेंज केलं. एवढा आळशी आहेस तू. आणि कहर याचं तुम्हाला सांगतो, नंतर कुठेतरी शूटिंगला गेला होता, तिथे लिहिला अफाट निसर्ग आणि कमाल थंडी, शूटिंगला जोरात सुरुवात. अफाट आणि कमाल हे 2 शब्द म्हणजे बैलजोडी आहे का रे तुझी, सगळीकडे घेऊन फिरतोस. आणि मुळात मला सांग, तुला काय माहिती रे मी अफाट आणि कमाल आहे ते. तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत म्हणून म्हटलं वाटत. वाचलंयस माझ्या कादंबऱ्या? हा. 5 कादंबऱ्यांची नावं सांग माझ्या. एक ते 5 जाऊ दे, एका कादंबरीचं नाव सांग. ते हे वाचले मी, बदकांवरचे व्रण. कदंबावरचे क्षण असं नाव आहे. कशाला टाकतोस त्या पोस्ट? मागे पुलंच्या जयंतीला पुलं आम्ही तुमचीच मुलं अशी पोस्ट टाकलीस तू. हा सर, ते पुलं आणि मुलं असं जुळवलं ना म्हणून टाकली. सर तुम्हाला सांगतो 600 लाईक्स होते, 144 कॉमेंट्स होते. पुलं आम्ही तुमचीच मुलं. आणि मग अत्रेंच्या जयंतीला काय टाकलीस? अत्रे आम्ही तुमचीच पुत्रे. हा ते पुलं आणि मुलं हिट झालं ना, त्यामुळे मग त्याच्याकडून हे घेऊन मी अत्रे आणि पुत्रे केलं असं. आणि मूर्खात तेच तू फडकेंच्या जयंतीला पण जुळवलंस. हो. फडके आम्ही तुमचीच मडके. तिथे थोडं ट्रोल झालं मला. मजबूत लोक म्हणजे ट्रोल नाही, लोकांनी मारलं पाहिजे होतं तुला. ट्रोल होतोय. अरे घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणून काही लिहायचं, आणि तुम्ही काही लिहिता आणि तुमचे समर्थक त्यावर रिॲक्ट होतात, त्यात तुम्ही आनंद मानता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ते नाव व्यक्त होणं फुकट असतं म्हणून ते व्यक्त होतात. व्यक्त होण्यामागे प्रति 2 रुपये चार्ज लावा, मग बघ किती जण व्यक्त होत आहेत ते. ऍक्च्युली सर तुमचा हात रागा वगैरे अगदी मला मान्यच आहे अगदी. पण काय सर, आम्ही आता मी सेलिब्रिटी आहे, तर आम्हाला ना मी कधी किती वाजता उठतो, काय घालतो, कोणते कपडे घालतो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये बसतो, काय खातो, माझी बायको कोणत्या रेसिपीज बनवते, हे सगळं वेळोवेळी टाकावं लागतं. त्याशिवाय हे फॅन्स नाही वाढत. ही आमची गरज आहे, काळाची गरज आहे. चिरमुले कामातून लोकप्रियता वाढवा, फॅन्स आपोआप वाढतील. हे तेंडुलकर, दळवी, अत्रे, रफी, किशोर, लता दीदी यांच्या काळात होतं का सोशल मीडिया? होतं नाही ना. पण आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत ना. काय झालंय माहिती आहे आजच्या पिढीचं, तुम्ही ना आता सोशल मीडियाच्या नादात ना एक स्वतःचं आभासी व्यक्तिमत्व तयार केलंय. आणि मग हे आभासी व्यक्तिमत्व ना तुम्हाला वास्तववादी व्यक्तिमत्वापेक्षा खूप मोठं आणि महत्त्वाचं वाटायला लागतं. तुमचे सो कॉल्ड समर्थक त्याच्यावर ऑसम, सुपर्ब अशा कमेंट्स करतात, आणि मग तुम्ही तुमच्या त्या आभासी व्यक्तिमत्वाच्या आणखीन प्रेमात पडता, त्याच्याच कोशात रात्रंदिवस राहता. चिरमुले, एखादी सुंदर गोष्ट दिसली की त्याचा आस्वाद घेण्याआधी तुम्ही ती कॅमेऱ्यात टिपता आणि लगेच सोशल मीडियावर टाकता. त्याच्यावर ज्या कमेंट्स येतात त्याच्यातच समाधानी राहता. अरे ती जी सुंदर गोष्ट आहे त्याचा आस्वाद घ्या, डोळ्यात साठवा, ते कायमस्वरूपी लक्षात राहील. चिरमुले सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. या सोशल मीडियाच्या जंजाळात बाहेर पडा, तुम्हाला सांगतोय. आणि खबरदार पुन्हा जर अशी तू पोस्ट टाकलीस सर तुम्ही जास्त त्रास होतोय त्याला. तुम्ही गप्पा बसा. अरे यांना जास्त त्रास तुम्ही होतोय. डोक्यात घालीन तुमच्या. हो शांत व्हा. मूर्ख कुठले? हाय फ्रेंड्स, इथे देशमुख सर आलेले आहेत. काही शेवटचे घटका माझ्या बरोबर काढणार आहेत. वेडा आहेस का रे? वेडा आहेस तू?